बातमी राजकीय विश्वातून विनोद तावडे यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे। तर माया इमनाते त्याचप्रमाणे रामराव वडकुते आणि आठवलेंना देखील उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। महत्त्वाची राजकीय अपडेट, विनोद तावडे यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आल्याची महत्त्वाची माहिती समोर येते। त्यामध्ये माया इमनाते आणि रामराव वडकुते आणि आठवलेंचा देखील समावेश आहे। यांना देखील उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। माया इमनाते, रामराव वडकुते यांनाही भाजपने उमेदवारी दिलेली आहे। भाजपची 4 राज्यसभा उमेदवारांची यादी आता जाहीर झालेली आहे। या यादीमध्ये राज्यसभेसाठी भाजपची यादी जाहीर झालेली आहे आणि त्यामध्ये विनोद तावडे यांचं नाव आहे। सोबतच रामदास आठवले यांना देखील आता भाजपकडून राज्यसभेवर उमेदवारी देण्यात आली आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गणेश कवडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गणेश, विनोद तावडे यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आलेली आहे। 4 जणांचं नाव समोर येत आहे, चौथं नाव कोणाचं आहे? नक्कीच भाजपकडून राज्यसभेसाठी 4 जणांची नावे आहेत ती समोर आलेली आहेत। एक म्हणजे जे केंद्रीय मंत्री राज्यमंत्री आहेत रामदास आठवले यांना पुन्हा एकदा भाजपच्या कोट्यातून आहे ती संधी दिलेली पाहायला मिळते। तर दुसरीकडे विनोद तावडे यांना ही एक संधी दिलेली आहे। तर दुसरी माया इनवते ह्या नागपूर विदर्भातल्या एक महिला आहेत, त्यांना ही एक संधी दिलेली भाजपकडून तो पाहायला मिळते। दुसरीकडे वडकुते जे खरं तर विधान परिषदेचे आमदार होते, त्यांना आता पुन्हा भाजपने राज्यसभेची आहे ती उमेदवारी दिलेली पाहायला मिळते। राष्ट्रवादीतून खरं तर वडकुते यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि त्यानंतर विधानसभेच्या वेळेस मात्र त्यांना उमेदवारी देण्यात आली नव्हती, मात्र राज्यसभेच्या वेळेस आहे त्यांना आता ही उमेदवारी दिलेली पाहायला मिळते। त्यामुळेच कुठेतरी भाजपकडून एक नवीन चेहऱ्यांना आहे ती संधी दिलेली पाहायला मिळते। वडकुतेंचा जर आपण विचार केला तर धनगर समाजातील एक नेते आहेत, त्यामुळे समाजाचं एक मोठं अस्तित्व त्यांच्याकडे पाहिलं जातं। दुसरीकडे इनावते ज्या आहेत त्या आदिवासी समाजामध्ये येतात आणि विदर्भामध्ये त्यांची पकड असल्याचं सांगितलं जात आहे। तर विनोद तावडे यांचं देखील ज्यावेळेस 2014च्या नंतरून खरं तर 2019च्या वेळेस आहे ते विनोद तावडे यांचं तिकीट कापण्यात आलं होतं आणि त्यानंतर संघटनेमध्ये आहे ती मोठी जबाबदारी विनोद तावडे यांच्याकडे दिलेली पाहायला मिळत होती। मात्र आता पुन्हा एकदा विनोद तावडे यांनी 2 ते 3 बिहार सारख्या राज्यामध्ये देखील आहे महत्त्वाची कामगिरी आहे ती करून दाखवली होती आणि त्यानंतर आता विनोद तावडे यांना राज्यसभेची ही उमेदवारी द्यायला पाहायला मिळते। तर जे रामदास आठवले आहेत ते वारंवार आपल्याला मित्रपक्ष म्हणून आहे ते रामदास आठवले यांच्याकडे पाहिलं जातं। महाराष्ट्राच्या विधानसभा असेल, महानगरपालिका असतील, या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील, रामदास आठवलेंनी एक महत्त्वाची भूमिका आहे ती घेतली होती आणि भाजपला पाठिंबा देण्यात आला होता। त्याच पद्धतीने आता रामदास आठवलेंना भाजपच्याच कोट्यातून ही मित्रपक्षाला म्हणून एक जागा सोडली पाहायला मिळते। त्यामुळे 4 जागा आहेत त्या भाजपकडून दिलेल्या पाहायला मिळतात सध्या तरी। नक्कीच धन्यवाद गणेश, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतोय इमनाते यांचं हे नाव कुठेतरी नवीन असल्याचं समोर येत आहे, त्यामुळे भाजपकडून या पदासाठी इच्छुक असलेल्या नेत्यांचं नेमकं काय, त्यांच्या नाराजीला आता भाजप कशी दूर करणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। 4 महत्त्वाची नावं समोर येत आहेत, विनोद तावडे, रामदास आठवले, इमनाते आणि वडकुते ही नावं आता राज्यसभेसाठी पुढे जाणार आहेत। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।